नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत, ज्याच्याशी मला वाटतं आपण सगळेच कुठे ना कुठे झगडत असतो. इच्छाशक्ती, विल पॉवर. अगदी रोजचा संघर्ष आहे हा. हो, आणि आपल्याला जी माहिती मिळाली आहे, त्यानुसार याबद्दलचा आपला समज पूर्णपणे बदलू शकतो. म्हणजे आत्तापर्यंत कसं वाटायचं की आपली इच्छाशक्ती 70% तरी झोप, आहार या जैविक गोष्टींवर अवलंबून असते. बरोबर. पण नवीन संशोधन काहीतरी वेगळंच सांगतंय. अगदी. आता असं दिसतंय की हा आकडा उलट असू शकतो. म्हणजे 70% वाटा हा आपल्या विचारांचा, आपल्या मानसिक दृष्टिकोनाचा असू शकतो आणि फक्त 30% जैविक. विचार करा, हा किती मोठा बदल आहे. याचा अर्थ आपल्या हातात असलेलं नियंत्रण आपण समजत होतो त्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. नक्कीच. आणि म्हणूनच ही केवळ एक तात्विक चर्चा नाहीये. याचा थेट परिणाम आपल्या रोजच्या सवयींवर आणि ध्येयांवर होतो. बरोबर. आणि म्हणूनच आज आपण त्या 70% भागावर लक्ष केंद्रित करणार आहोत. आपण अशा 5 मानसिक स्ट्रॅटेजींवर चर्चा करणार आहोत, ज्या आपल्या इच्छाशक्तीला चालना देऊ शकतात. चला तर मग पाहूया आपल्याच विचारांमध्ये किती मोठी ताकद दडलेली आहे. कुठून सुरुवात करायची? सुरुवात करूया एका खरं तर अविश्वसनीय उदाहरणाने. प्रसिद्ध जादूगार डेव्हिड ब्लेन. अच्छा, हो. त्यांनी एकदा स्वतःला 63 तास बर्फाच्या एका मोठ्या ब्लॉकमध्ये बंद करून घेतलं होतं. बापरे, नुसता विचार करूनही मला थंडी वाजतेय. हे कसं शक्य आहे? इथेच तर पहिली मानसिक संकल्पना येते, चंकिंग. चंकिंग म्हणजे कामाचे लहान तुकडे करणे इतकंच का? हो, पण ते किती लहान तुकडे करायचे यात खरी गंमत आहे. ब्लेनने 63 तासांचा विचार केलाच नाही, अजिबात नाही. त्याने फक्त पुढच्या 1 तासावर लक्ष केंद्रित केलं. फक्त 1 तास? हो, तो स्वतःला पुन्हा पुन्हा सांगत होता, मला फक्त पुढचा 1 तास काढायचा आहे. 1 तास संपला की पुन्हा पुढचा 1 तास. त्याने त्या महाकाय आव्हानाला एकेका तासाच्या छोट्या, जिंकता येण्यासारख्या लढाईत बदलून टाकलं. हे खूप इंटरेस्टिंग आहे, कारण यामागे एक शास्त्रीय कारण आहे. आपला मेंदू खरं तर ऊर्जा वाचवण्यासाठी बनवलेला आहे. तो एक प्रकारे आळशी आहे. आळशी? हो, म्हणजे बघा ना, जेव्हा 63 तासांसारखं प्रचंड काम समोर येतं, तेव्हा तो धोक्याची सूचना देतो. तो म्हणतो, हे अशक्य आहे. यासाठी आपल्याकडे पुरेशी इच्छाशक्ती नाही आणि तो इच्छाशक्तीचा पुरवठाच मर्यादित करून टाकतो. 1 मिनिट, म्हणजे आपला मेंदूच आपल्याला मदत करण्याऐवजी मर्यादा घालतोय? अगदी बरोबर. तो आपल्याला मोठ्या अपयशापासून वाचवण्याचा प्रयत्न करत असतो, एक प्रकारे. अच्छा. पण जेव्हा आपण तेच काम लहान तुकड्यांमध्ये विभागता, म्हणजे फक्त पुढचा 1 तास, तेव्हा मेंदूला ते काम शक्य कोटीतलं वाटतं. तो विचार करतो, 1 तास तर आपण करू शकतो. आणि मग तो त्या लहान कामासाठी पुरेशी इच्छाशक्ती देतो. हे अगदी खरं आहे. म्हणजे 5 पानांचा निबंध लिहिण्याचा विचार करण्याऐवजी मी फक्त एक प्रस्तावना पूर्ण करणार असं ठरवलं की काम पूर्ण होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. मला आठवतंय, कॉलेजमध्ये असताना अख्खी रात्र जागून पेपर लिहायचा विचार केला की अंगावर काटा यायचा. पण जेव्हा ठरवायचो की फक्त इंट्रोडक्शन लिहू, तेव्हा आपोआप पूर्ण पेपर लिहून व्हायचा. तोच अनुभव. तर चंकिंगमुळे फक्त काम सोपं होत नाही, तर प्रत्येक छोटा टप्पा पूर्ण केल्यावर आपल्याला एक लहान विजय मिळाल्याचा आनंद होतो. आणि मला वाटतं हे लहान विजयच आपल्याला आपल्या दुसऱ्या मुद्द्याकडे घेऊन जातात, आत्मविश्वास. कारण प्रत्येक छोटा टप्पा पूर्ण झाल्यावर आत्मविश्वास थोडा वाढतो, की नाही? नक्कीच. हे दोन्ही मुद्दे एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत. आत्मविश्वास हा इच्छाशक्तीचा दुसरा महत्वाचा मानसिक चालक आहे. म्हणजे ज्या कामाबद्दल जास्त आत्मविश्वास, त्यासाठी कमी इच्छाशक्ती लागते? अगदी. एखाद्या कामाबद्दल आपल्याला जितका जास्त आत्मविश्वास असेल, ते करण्यासाठी तितकी कमी मानसिक ऊर्जा लागते. उदाहरणार्थ, 20 पाऊंड वजन कमी करण्याचं ध्येय. ते खूप मोठं आणि भीतीदायक वाटू शकतं. सुरुवातीलाच वाटेल की हे नाही होणार आपल्याच्याने. बरोबर. पण जर आपण चंकिंग वापरून ध्येय फक्त 1 पाऊंड कमी करण्याचं ठेवलं, तर ते सहज शक्य वाटतं. आणि जेव्हा ते 1 पाऊंड कमी होतं, तेव्हा मेंदूला एक सिग्नल मिळतो की हे शक्य आहे. इथेच प्रगतीचा मागोवा घेण्याचं म्हणजे ट्रॅकिंग प्रोग्रेसचं महत्त्व आहे. जसं की ते ॲप्स असतात. हो, MyFitnessPal सारखं ॲप वापरणं. जेव्हा आपण आलेखावर आपलं वजन हळूहळू खाली जाताना पाहतो, तेव्हा आपला आत्मविश्वास वाढतो. मग डाएट किंवा व्यायामासाठी लागणारा मानसिक संघर्ष कमी होतो. कारण आपल्याला खात्री पटते की आपण योग्य मार्गावर आहोत. बरोबर. आपल्याला विश्वास बसतो की आपण हे करू शकतो. म्हणजे हे एका व्हिडिओ गेममध्ये लेव्हल पार करण्यासारखं आहे. प्रत्येक लहान यश पुढच्या लेव्हलसाठी आपल्याला अधिक शक्तिशाली बनवतं.
पण समजा एखाद्याचा आत्मविश्वास अगदीच कमी असेल तर मग इच्छाशक्तीबद्दलचा आपला मूळ विचारच आपल्याला मदत करू शकतो का? तुम्ही तिसऱ्या मुद्द्याकडे येत आहात आणि हा कदाचित सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, इच्छाशक्तीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन. हो, मी प्रोफेसर जॉब्स व्ही यांच्या 2010च्या अभ्यासाबद्दल वाचलं होतं. बरोबर. त्या अभ्यासात असं दिसलं की जे लोक इच्छाशक्तीला मर्यादित मानतात, मर्यादित म्हणजे? गाडीतल्या पेट्रोलच्या टाकीसारखं, अगदी, जी वापरल्यावर रिकामी होते. तर असे लोक लवकर थकतात, त्यांची इच्छाशक्ती लवकर संपते. एक मिनिट, म्हणजे माझा विश्वासच ठरवणार की माझी इच्छाशक्ती किती आहे? हे तर अविश्वसनीय आहे. थांबा, यात अजून एक बाजू आहे. या उलट जे लोक इच्छाशक्तीला अमर्याद मानतात, म्हणजे जसा एखादा स्नायू जो वापरल्याने अधिक मजबूत होतो, त्यांची इच्छाशक्ती जास्त काळ टिकते. हो. आता यातला विरोधाभास समजून घ्या. सत्य हे आहे की आपल्याकडे आपण वापरतो त्यापेक्षा कितीतरी जास्त इच्छाशक्ती असते, पण आपला मेंदू, पुन्हा तोच मुद्दा, ऊर्जा वाचवण्यासाठी त्यावर एक मर्यादा घालतो. म्हणजे मेंदू आपल्याला खोटं सांगतोय? एक प्रकारे. पण गंमत अशी आहे की याबद्दलचं ज्ञान मिळून, म्हणजे इच्छाशक्ती कशी कार्य करते हे समजून घेऊन, आपण मेंदूने घातलेली ही मर्यादा ओलांडू शकतो. म्हणजे या विज्ञानाचा अभ्यास केल्यानेच आपल्याला अधिक शक्ती मिळते? हो. त्यामुळे मी इच्छाशक्तीच्या विज्ञानाचा अभ्यास केल्यामुळे मला माहीत आहे की मी माझ्या अमर्याद इच्छाशक्तीचा साठा वापरू शकतो, असा विश्वास ठेवल्याने दीर्घकाळात खरोखरच जास्त इच्छाशक्ती मिळते. ज्ञान हेच सामर्थ्य आहे, हे इथे तंतोतंत लागू होतं. वा. आणि स्वतःवरच्या या मर्यादांबद्दल बोलताना मला चौथा मुद्दा आठवतो. तो म्हणजे ओळख. आपली ओळख बदलणे. बरोबर. आयडेंटिटी. जेव्हा आपली ओळख आपल्या ध्येयांशी जुळते, तेव्हा ती सवय टिकवण्यासाठी खूप कमी इच्छाशक्ती लागते. हे करण्यासाठी सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे आपली भाषा. आपण स्वतःशी काय बोलतो ते. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे धूम्रपान सोडण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती. हो. समजा सिगारेट ओढण्याची तीव्र इच्छा झाली, तेव्हा मी सिगारेट ओढू शकत नाही असं म्हणणं आणि मी धूम्रपान करणारी व्यक्ती नाही असं म्हणणं, या जमीन आसमानाचा फरक आहे. खूप मोठा फरक आहे. पहिल्या वाक्यात मी सिगारेट ओढू शकत नाही याचा अर्थ ती व्यक्ती स्वतःला अजूनही धूम्रपान करणारी मानतीये, जी एका नियमामुळे स्वतःला थांबवत आहे. इथे एक आंतरिक संघर्ष आहे. हो, एक जबरदस्ती आहे. पण दुसऱ्या वाक्यात मी धूम्रपान करणारी व्यक्ती नाही, इथे व्यक्तीची ओळखच बदललेली आहे. धूम्रपान करणं हे तिच्या स्वभावाच्या, तिच्या ओळखीच्या विरोधात आहे. म्हणजे तिथे कोणताही संघर्ष नाही, कारण ती कृती तिच्या ओळखीचा भागच नाही. वा. ती व्यक्ती स्वतःला एका नवीन भूमिकेत बघत आहे. अगदी. कालांतराने हा विचार तिची नवीन ओळख बनतो आणि सवय टिकवण्यासाठी लागणारा मानसिक संघर्ष जवळजवळ नाहीसा होतो. यासोबतच मला हे करावे लागेल ऐवजी मला हे करायचे आहे असं म्हणणं. आय हॅव टू ऐवजी आय वॉन्ट टू. कारण करायचे आहे यात निवड आहे, जबरदस्ती नाही. आणि ती निवड तुमच्या नवीन ओळखीला दुजोरा देते. बरोबर. आणि ही निवड आणि इच्छा एका मोठ्या कारणाशी जोडलेली असते, नाही का, जी आपल्याला आपल्या पाचव्या आणि शेवटच्या मुद्द्याकडे घेऊन जातं. उच्चस्तरीय विचार. हाय लेव्हल थिंकिंग. हो. 2006 मध्ये प्रोफेसर फुजिता यांच्या अभ्यासात असं आढळलं की जे लोक उच्चस्तरीय विचार करण्यात जास्त वेळ घालवतात, त्यांच्यात दिवसभर जास्त इच्छाशक्ती असते. आता उच्चस्तरीय आणि निम्नस्तरीय म्हणजे काय? निम्नस्तरीय विचार म्हणजे कसे, हाव यावर लक्ष केंद्रित करणे. उदाहरणार्थ, मी जिमला कसा जाणार, मी काय खाणार. आणि उच्चस्तरीय विचार म्हणजे का, वाय यावर लक्ष केंद्रित करणे. मी जिमला का जात आहे, माझ्यासाठी आरोग्य का महत्वाचं आहे. बरोबर. पण आपल्याला कसे याचाही विचार करावा लागतोच ना. फक्त का विचार करून ध्येय पूर्ण कसं होणार, यात समतोल कसा साधायचा. पण जास्त वेळ उच्चस्तरीय विचारात घालवणे महत्वाचे आहे, कारण ते उद्देश आणि अर्थ निर्माण करतात. कसे हे आपल्याला कृती करायला लावते, पण का हे आपल्याला ती कृती करत राहायला प्रेरणा देते. विशेषतः जेव्हा गोष्टी कठीण होतात तेव्हा. अगदी. जेव्हा आपण एखादे काम का करत आहोत याचा पुरेसा विचार करतो, तेव्हा आपल्याला आतून खरोखरच पटू लागतं की ते आपल्यासाठी सर्वोत्तम आहे. म्हणजे का हा प्रश्न आपल्याला कठीण काळात ऊर्जा देतो. हो. ह्यासाठी खूप चांगला व्यायाम आहे. जी सवय लावायची आहे ती का लावायची आहे यावर एक पूर्ण पान भरून लिहिणे. तुमची सगळी कारणं लिहून काढा.
यामुळे उद्देश इतका स्पष्ट होतो की इच्छाशक्तीची गरजच कमी भासते. कारण ती कृती तुमच्या अस्तित्वाचा भाग बनते. बरोबर. तर आज आपण इच्छाशक्ती वाढवण्याचे 5 प्रभावी मानसिक मार्ग पाहिले. पहिलं, चंकिंग, महाकाय कामाचे लहान तुकडे करणे. दुसरं, आत्मविश्वास लहान विजयांवर लक्ष केंद्रित करून तो वाढवणे. तिसरं, इच्छाशक्तीबद्दलचा दृष्टिकोन बदलणे, ती अमर्याद आहे असं मानणे. चौथं, ओळख बदलणे, मी तसा नाही असं म्हणून नवीन ओळख निर्माण करणे. आणि 5वं, उच्चस्तरीय विचार, कसेपेक्षा का यावर जास्त लक्ष केंद्रित करणे. आणि हे स्पष्ट करायला हवं की याचा अर्थ असा नाही की झोप आणि आहारासारखे जैविक घटक महत्वाचे नाहीत. ते नक्कीच आहेत. पाया तर तोच आहे. हो, पुरेशी झोप झाली नसेल तर यापैकी कोणतीही रणनीती वापरणं खूप कठीण जातं. अर्थात. पण मुद्दा हा आहे की हे मानसिक घटक पूर्वी वाटायचं त्याहून खूप मोठी भूमिका बजावतात. आपल्या विचारांमध्येच प्रचंड ताकद आहे. अगदी. आणि या सर्व 5ही घटकांमध्ये एक समान धागा आहे, तो म्हणजे उद्देशाची स्पष्टता. आपण जे काही करत आहोत ते का करत आहोत हे जितकं स्पष्ट असेल तितकी कमी इच्छाशक्ती लागते. कारण मग ते काम ओझं वाटत नाही, तर एक अर्थपूर्ण निवड वाटते. बरोबर. यावर विचार करण्यासारखा एक प्रश्न आहे. आपल्या दैनंदिन कामांपैकी किती कामांमागे का या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर आपल्याकडे आहे आणि किती कामे आपण केवळ कसे करायचे याचा विचार करून यंत्रवतपणे करत आहोत. या उत्तरामध्ये कदाचित अधिक इच्छाशक्तीची गुरुकिल्ली लपलेली असेल.